आता ज्या पद्धतीने सिंथेटिक ड्रग्स म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने कप सिरप आहे, नेल पॉलिश आहे, पेट्रोलचा हे त्या मुलांना मुद्दामून लावलं जातं की अशा पद्धतीने ते त्याच्या आहारी जातात? मुळात परिस्थिती गरीब आहे, हं. अशिक्षित आहेत, अज्ञानी आहेत. आजूबाजूला आईवडिलांचं ते पण बिचारे कमाई करण्यासाठी रोजंदारीवर कुठेतरी जातात. आईचं वडिलांचं लक्ष नाही आहे, ते पण कुठेतरी कचरा गोळा करायला जातात, कोणी भंगार गोळ्याला करायला जातं, कोणी रस्त्यावर टोलवरती भिक्षा मागतं. अशा अनेक प्रकार मंदिरामध्ये उभं टाकतात, भीक मागतात. मग या सगळ्या मुलांना कुठल्या ना कुठल्या तरी त्यांच्यातला जो मोठा मुलगा असतो तो काही ना काहीतरी करत असतो, त्याचं ते अट्रॅक्शन असतं आणि मग ते एकमेकांसोबत मैत्री करतात. मग आपण चल आयोडेक्स खाऊन बघू, मग त्या ब्रेडला ते लावून खाणं ते काय इझिली अवेलेबल आणि अतिशय सोपं आणि अतिशय कमी पैशामध्ये. त्यामुळे कचरा गोळा केल्याच्यानंतर आलेल्या 50 रुपयामध्ये कप सिरपची बाटली घेतली आणि पिली की लगेच त्याच्यातनं तो नशा मिळतो. यामुळं ते एक लिंक सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणावरती पुलाच्या खाली राहणारा आमचा हा ज्यांना आश्रय नसतो अशा प्रकारचा जो समाज आहे, पीडित समाज आहे, अनेक अशी मुलं आहेत की आजही मोठ्या प्रमाणावर फेनिसिडिल आहे, त्याच्यामध्ये कोरेक्स नावाचं सिरप आहे. तर असे खूप प्रकार आहेत. मी तुम्हाला सांगितलं की फेविकॉल, परत सांगतो की ते थिनर आहे, नेल पॉलिश रिमूव्हर आहे. अशा सगळ्या गोष्टी त्या इझिली अवेलेबल होतात आणि कमी पैशामध्ये मिळतात. त्यामुळे हा कमी पैशात मिळून त्याच्यानंतर ते नशा आणि आजूबाजूचं जे दुःख विसरून जाण्यासाठी किंवा त्यांना आईवडिलांचा संस्कार नाही किंवा आईवडील सोबत राहू शकत नाहीत, मग अशा सगळ्या गुन्हेगारी जगताकडं ही मुलं वळतात आणि मग जी गँगस्टर्स असतात ही देखील या मुलांना ह्याच्यामध्ये हळूहळू ओढतात आणि हे गुन्हेगारी जगताकडे ही मुलं हळूहळू मग गुन्हा करायला शिकतात.